नमस्कार मंडळी, मी अनुजा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून एकदम झटपट आणि मऊ लुसलुशीत आंबोळी करून दाखवणार आहे। ही आंबोळी ज्वारीच्या पिठापासून केलेली असल्यामुळे पौष्टिक तर आहेच, पण भाकरीपेक्षा करायला एकदम सोपी आहे। कमीत कमी तेलात केलेली ही आंबोळी लहान मोठ्या सगळ्यांनाच अगदी हेल्दी ऑप्शन होईल। आधी भिजवण्याची गरज नसल्याने सकाळच्या गडबडीत पटकन नाश्त्याला किंवा डब्याला सुद्धा आपण ते देऊ शकतो। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाट्या ज्वारीचं पीठ मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालूया। 1 वाटी रवा घालूया। रवा बारीक किंवा जाडा कोणताही घातला तरी चालेल। 3 चमचे दही घालूया। दह्याऐवजी 1 वाटी ताक वापरले तरी चालेल। चवीनुसार मीठ घालावे। आता मी अंदाजे 1 भांड पाणी घातलं। अजून लागल्यास नंतर आपण वाढवूया। मिक्सरमध्ये मी अजून थोडं पाणी घातलं। एकूण हे 2 ते 2.5 भांड पाणी घातलं। आता हे मिश्रण एका पातेलीत काढूया। मिक्सरला लागलेलं बॅटर पाणी घालून निपटून घ्यावे। आता हे चांगलं मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवूया। तोपर्यंत चटणी करून घेऊ। चटणी झाली की मग आंबोळ्या घालायला घेऊ। चटणी करण्यासाठी मिक्सरमध्ये 5 चमचे ओला खवणलेला नारळ घेतला। मुठभर फुटाणे घालूया, त्याऐवजी डाळं घेतलं तरी चालेल। दोन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालावी। 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातली। आज माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी थोडीशी चिंच घालते। चिंचेमुळे सुद्धा चटणी एकदम टेस्टी होते। आधी सुकंच वाटून घेतलं म्हणजे चांगलं मिक्स होतं आणि मग नंतर त्यात पाणी घालूया। चटणी घट्ट किंवा सैल हवी त्यानुसार पाणी घालावे। मला थोडी पातळ चटणी हवी असल्यामुळे मी थोडे जास्त पाणी घातले। चला आता आपली चटणी तयार झाली आहे। मी आता त्यावर कढीपत्त्याची फोडणी घालणार आहे, पण फोडणी न घालता वाटतानाच चटणीमध्ये कढीपत्ता घातला तरी छान चव येते। आधी ती एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि मग त्यावर फोडणी घालू। फोडणीसाठी पॅनमध्ये 4 छोटे चमचे तेल घातले। तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया। गॅस बंद करून मग त्यात 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया। ही फोडणी आता चटणीवर ओतूया म्हणजे चटणी छान खमंग लागते।
चटणी तयार झाली आहे। आता आपण आंबोळ्या घालायला घेऊया। नॉनस्टिक तव्यावर अगदी 2 थेंब तेल पसरूया। गॅस मोठा करून तवा चांगला तापू देऊया। तव्यावर आंबोळीचं पीठ घालताना गॅस कमी करून मग घालावं आणि मग गॅस मोठा करावा। आता मी आंबोळीच्या पिठात सोडा किंवा इनो काहीच घातलेले नाही। सोडा न घालता सुद्धा आंबोळी छान मऊ आणि थोडी जाळीदार होते, पण जास्त जाळीदार होण्यासाठी त्यात पाव चमचा सोडा घालावा लागेल, किंवा हे पीठ अगोदर 6 ते 7 तास भिजवून फर्मेंट केलं तरी चालेल। सुरुवातीला एकदाच 2 थेंब तेल वापरलं, नंतर अजिबात तेलाचा वापर न करता सुद्धा आंबोळ्या छान उकडतात। आंबोळी अशा प्रकारे जाळी असलेल्या डिशवर किंवा चाळणीवर काढून मग वाफ जिरली की दुसऱ्या ताटात ठेवावी, नाहीतर ती ताटाला चिकटते। ही दुसरी आंबोळी सुद्धा सोडा न घालता केली। सोडा न घालता सुद्धा किती छान होते तुम्ही बघू शकता। आता बाकीच्या पिठात मी अगदी थोडा म्हणजे 2 चिमटी सोडा घालते। सोडा घातल्यामुळे त्याला बघा किती छान जाळी येते। मी आंबोळी सोडा घालून आणि न घालता दोन्ही प्रकारे करून दाखवली। कशीही केली तरी आंबोळी छानच होते। आता अशाच बाकीच्या आंबोळ्याही पटापट घालून घ्याव्या। फार वेळ लागत नाही, अक्षरशः एकेका मिनिटाला एक आंबोळी तयार होते। अशा प्रकारे सगळ्या आंबोळ्या केल्या। आपण घेतलेल्या मापात साधारण 10 ते 12 आंबोळ्या होतात। आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, घरातील सर्वांना खूपच आवडेल। कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय लिहायला विसरू नका। तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।